ठाणे शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या परिसरांपैकी एक असलेल्या तलावपाळी परिसरात झालेल्या निर्गुण हत्येच्या घटनेनंतर ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या धक्कादायक घटनेनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसने तातडीने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासन आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली। परिसरातील नशेडी, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार तलावपाळी परिसरातील पदपथावर दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले। संतापलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्गुण हत्या केली। शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि नागरिकांनी नेहमीच गर्दी असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसराची पाहणी केली। पोलीस अधिकारी, महापालिकेचे संबंधित विभाग आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांनी परिसरातील सुरक्षेच्या त्रुटी अधोरेखित केल्या। तलावपाळी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नशेखोर, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींचा वावर वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्यात। त्यामध्ये तलावपाळी परिसरात 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणे, पोलिसांची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही यंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवणे आणि नशेडी व गर्दुल्ल्यांविरोधात धडक कारवाई करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। ठाणे काँग्रेसकडे या तलावपाळी परिसरामध्ये अनेक जण नशा करून किंवा रात्रीचे झोपलेले असतात, गर्दुल्ले, आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो अशा तक्रारी अनेक दिवसांपासून होत होत्या आणि आम्ही सातत्याने या ठिकाणी फेरफटका मारून त्यांना उठवण्याचं काम, त्यांना जाब विचारण्याचं काम करत होतो। परंतु काल जी एक घटना या ठिकाणी घडली हे सर्वांनाच धक्का या ठिकाणी बसला। या तलावपाळी परिसरामध्ये असंच एका नशा केलेल्याने म्हणा किंवा गर्दुल्ल्याने म्हणा, त्यांनी त्याच्या दुसऱ्या एकाने बाईटमध्ये सांगितलं की आम्ही अनेक दिवसापासून या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी थांबतो। तर त्या दुसऱ्या इसमाने त्या एका इसमाच्या डोक्यामध्ये दगड घातला होता आणि त्याचा खून त्या ठिकाणी झालेला होता। खरं तर अशा प्रकारच्या घटना ठाणे शहरामध्ये ज्यावेळी घडतात, हा तर हा मध्यवर्ती भाग आहे, अनेक लोक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात। मॉर्निंग वॉकला ज्येष्ठ नागरिक असतात, संध्याकाळी अनेक लहान मुलं आणि महिला या परिसरामध्ये असतात। परंतु आता सुद्धा आम्ही या ठिकाणी जेव्हा फिरत होतो, अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक महिला असतील किंवा इतरही नागरिकांच्या तक्रारी होत्या की आम्ही या परिसरामध्ये आम्ही सुरक्षित नाही आहोत आणि आम्ही चालत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये राहणारे किंवा ज्यांच्याकडे स्वतःचा आधार कार्ड सुद्धा नाहीये अशी अनेक लोक आम्हाला झोपलेली आढळली। सर्वात याच्यामध्ये गांभीर्याची बाब अशी म्हणावी लागेल की या ठिकाणी जे अतिक्रमणचे कर्मचारी या ठिकाणी या कार्यवाह्या करतात यांच्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाही आहेत। खरं तर त्यांना मार्शल दिले गेले पाहिजेत किंवा त्यांच्यावर पोलीस प्रशासन दिलं पाहिजे, कारण त्यांनी बोलताना सांगितलं की ही लोक, ही नशा केलेली लोक ही आमच्यावर सुद्धा वेळ प्रसंगी हल्ला करतात, त्यामुळे तितक्या स्पष्टपणे त्या कारवाया त्यांना त्या ठिकाणी करता येत नाही। त्यांना सुद्धा कुठेतरी जीवाची भीती आणि त्यांच्याबाबत भीतीचं वातावरण असतं। अशा तक्रारी या परिसरामध्ये अनेक लोकांनी आमच्याकडे केल्या, त्यामुळे आपल्या माध्यमातून आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की मध्यवर्ती ठिकाणी अनेक लोकांची ये-जा या ठिकाणी असते। महानगरपालिका आपण विविध प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च करतो, परंतु ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही तर समजा त्या गर्दुल्ल्यांमध्येच भांडणं झाली, परंतु एखाद्या ठाणेकर नागरिकाबरोबर अशी जर घटना, दुर्दैवी घटना घडली असते किंवा भविष्यात घडू शकते आणि अशा जर घटना आपल्याला टाळायच्या असतील तर मग एखादं बेघर निवारा केंद्र किंवा त्याच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून हे लोक या परिसरामध्ये थांबणार नाहीत। कारण इकडची जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी असं जसं काही आरक्षित केलेलं आहे आणि आरक्षित करून प्रत्येकजण या ठिकाणी झोपलेला आहे। लोकांना बसायला सुद्धा या संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी जागा नाही आहे। त्यामुळे प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून आमची हीच मागणी राहील
की तुम्ही ज्यावेळी कोट्यवधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षिततेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केले पाहिजेत. त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील. चंद्रशेखर अनंत शिंदे, वास्तविक या तळ्यावरती 24 तास सिक्युरिटी राहिले गेले पाहिजेत, पण त्यांच्यावरती पण एक सतत कंट्रोल पाहिजे, नाहीतर ते पण कधी राऊंड मारणार नाहीत किंवा मारतील पण त्याच्यावरती कंट्रोल कोणाचा तरी पाहिजे असं मला वाटतंय. खूप ठिकाणी आम्ही बघितलं तर हे बाकडे सगळे त्यांनीच भरलेले असतात. नंतर कधी आपण वॉशरूमला जायचं म्हटलं तरी तिथे पण घाणच असते, त्यांनी लोकांनी अगोदर घाण करून ठेवलेली असते. असं नाही, फक्त ह्या लोकांना जरा कंट्रोलमध्ये ठेवा किंवा त्यांची कुठेतरी व्यवस्था करा. हा, दारू वगैरे पिऊन पण असतात काही काही वेळेला. माझं नाव राजेश भोजराज आहे. सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला आम्ही येतो इकडे, तेव्हा बऱ्याचदा असं बघतो की रात्री जे दारू पिऊन झोपलेले लोक असतात इकडे, आणि ते एवढी पेलेले असतात की ते त्यांची जे म्हणजे मलमूत्र जे काय आहे ते त्यांचं जागेवरच होतं. तर आम्ही एक फ्रेश हवा घेण्यासाठी चांगल्या मनाने येतो मॉर्निंग वॉक करायला, आणि त्यांची ती लघवी वगैरे ओलांडून आम्हाला जावं लागतं. बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा काय नेहमीच आहे ऍक्च्युली असं. आणि मला अजून एक सांगायचं की हे जे निर्माल्य वगैरे टाकतात ना, त्याला पण कुठेतरी एक चांगली शिस्त लागली पाहिजे, कारण निर्माल्यामुळे पण तलावाचं बरंच नुकसान होतं. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।